सेफ आहे दुबई? एक दुबईबद्दल किंवा एक गल्फ कंट्रीजबद्दल एक काही मिसअंडरस्टँडिंग आहेत की भरपूर मुलींचा हा प्रश्न विचारतात की आम्हाला तिकडे जाऊन बुरखा वगैरे घालावं लागेल का, हिजाब घालावं लागेल का. पण ते फ्रॉडपासून कसं वाचायचं ते तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगतो मी. तर तसा तो 45 डेजचा प्रवास आहे. इंडियन डोमेन एखाद्या कॅन्डिडेटची इलिजिबिलिटी काय असायला हवी? डेटा फ्लो करायचा. डेटा फ्लो झाल्यानंतर इलिजिबिलिटी करायची. एका कॅन्डिडेटची होती 12,000 दिरहम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत फ्लाय गल्फ इंटरनॅशनल करिअर अकॅडमीचे फाउंडर मिस्टर राहुल आहेर. आणि आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत, जो की प्रवास आहे भारतातून गल्फकडे. तर आपण आज त्यांच्या पूर्ण बिझनेसचा आणि त्यांच्या प्लेसमेंटचा, त्यांच्या मेडिकल सेक्टरशी रिलेटेड असणाऱ्या मायग्रेशनचा, या सगळ्या गोष्टींचा आज प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. लेट्स गो. नमस्कार. तर सर, भारतातून गल्फपर्यंत काय संकल्पना आहे? भारतातून गल्फपर्यंत ही संकल्पना अशी आहे की जे नर्सेस भारतामध्ये काम करतात त्यांना गल्फमध्ये जॉबची संधी खूप सारी आहे. म्हणून ते आपण टॅगलाईन बनवलेली ती की भारतातून गल्फपर्यंत. थोडक्यात तुमचा प्रवास आम्हाला जर तुम्ही सांगितलात की तुम्ही तुमचा करिअरचा प्रवास कुठून, कसा, कधी स्टार्ट केला? माझा प्रवास तसा थोडासा डिफिकल्टच होता. 2021-22 साली मी गव्हर्नमेंटमध्ये ॲज अ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून जॉबला होतो. ओके. 2023 साली मी तो जॉब स्किप करून बँगलोरला क्लासेससाठी गेलो, कारण पुण्यामध्ये अवेलेबल नव्हते म्हणून. त्यानंतर तिकडनं मी एजन्सी थ्रू सगळे क्लासेस वगैरे कंप्लीट करून, डॉक्युमेंटेशन प्रोसेस सगळी कंप्लीट करून दुबईमध्ये गेलो जॉब सर्च करण्यासाठी. ऑलमोस्ट मी 2 मंथ जॉब सर्च केला, कारण माझा जाण्याचा टायमिंग हा रॉंग होता तिकडे जाण्याचा. कारण मी गेलो होतो समरमध्ये आणि समरमध्ये थोड्या वॅकन्सी कमी होता. त्यानंतर मी तिकडे ॲज अ स्टाफ नर्स म्हणून प्राईम हेल्थ ग्रुपमध्ये जॉईन झालो, ॲज अ रजिस्टर नर्स म्हणून. त्यानंतर माझा प्रवास थोडासा फायनान्शियली स्टॅबिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या. एक दिवस काय झालं ना की मला ज्या एजन्सी थ्रू मी कॉन्टॅक्ट केला होता ना त्यांना, की ज्यावेळेस मी जॉब सर्च करतो त्यावेळेस, तर त्यांचा एक दिवस कॉल आला मला. ते बोलले की आम्हाला 25 नर्सेस पाहिजे, मेल नर्सेस, आणि ते पण हिंदी स्पीकर पाहिजे, ज्यांना हिंदी समजते, इंडस्ट्रियल नर्ससाठी. सो त्या वेळेस ही गोष्ट आहे 2024मध्ये. तर मग मी काय केलं ना की मी म्हटलं चला आपण महाराष्ट्रातले भरपूर सारे नर्सेस आहेत की आपण त्यांना अप्रोच करून बघावा. त्यानंतर मग मी महाराष्ट्रामध्ये कॉन्टॅक्ट केले, भरपूर साऱ्या ॲड्स वगैरे जनरेट करून मी भरपूर साऱ्या ग्रुपला पाठवले की नर्सेसची हायरिंग आहे. तर काय झालं ना की भरपूर मुलांचे कॉन्टॅक्ट यायला लागले, पण काहींचे प्रॉब्लेम असं होतं की त्यांना त्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता, डॉक्युमेंटेशन प्रोसेस कशी करायची माहीत नव्हतं, कोणत्या एजन्सी थ्रू माहीत नव्हतं. एक तर प्रॉब्लेम हा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी अशा कोचिंग सेंटर्सचे जे इन्स्टिट्यूट आहे की ते पूर्ण डॉक्युमेंटेशन प्रोसेस, क्लासेस वगैरे सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे ऑलमोस्ट 1% आहे फक्त. त्यासाठी जावं लागतं केरळला. तर मग काय होतं ना की तो एक म्हणजे मुलं मुली केरळ जायला नको बोलतात. मग त्यामुळं काय होतं की त्यानंतर गायडन्सचा सगळ्यात मोठा पार्ट येतो. गाईड करायला कोण नाही इकडे, कारण केरळची एजन्सी तेवढं तुम्हाला गाईड करत नाही. बँगलोर म्हणा किंवा केरळ, कोची, चेन्नईमध्ये पण आहे खूप सारे, सो ते गाईड करत नाही. मग मी काय केलं ना की मी फ्लाय गल्फ इंटरनॅशनल करिअर अकॅडमीच्या याची सुरुवात केली 2024मध्ये. ऑगस्टमध्ये सुरुवात केली. ऑनलाईन सुरुवात केली. ऑनलाईन आमचं काम चालू होतं की गाईड करायचं मुलांना, काउन्सिलिंग करायचं, त्यांना एक प्रॉपर रोड मॅप द्यायचा, त्यांना कंट्री चूजमध्ये हेल्प करायची, कोणती कंट्री चूज करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही गाईड करत होतो. ऑनलाईन काम करत असताना असं लक्षात आलं की ऑफलाईन जाणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काय होतं ना की ट्रस्ट इश्यू बिल्ड पाहिजे. मग त्या काळात माझं कॉन्ट्रॅक्ट पण संपलं होतं, 2 वर्ष मला ऑलमोस्ट दुबईमध्ये झाले होते. मग मी हा विचार केला की नाही, म्हटलं आपण ठीक आहे, आज मी माझ्या घरातली किंवा माझी स्वतःची फायनान्शियल स्टेबिलिटी मेंटेन केलेली, तर माझ्यासारखे भरपूर सारे विद्यार्थी किंवा जे भरपूर सारे नर्सिंग पासआउट झालेले आज महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे जॉब करतात. इथं गव्हर्नमेंटचे खूप सारे प्रॉब्लेम्स, वॅकन्सी निघत नाही आहे, वॅकन्सी जर निघाल्या तर ते लवकर फुलफिल होत नाही. सो त्या गोष्टीचा विचार सगळा करून मी म्हटलं की आपण ऑफलाईन जाऊया, कारण जर सॅलरीचा वगैरे विचार केला कम्पेअर टू इंडियापेक्षा तिकडे गल्फमध्ये सॅलरी जास्त आहे आणि प्रोसेस पण सोपी.
म्हणून Okay. मी फक्त गल्फचाच विचार करून फ्लाय गल्फ या नावाने इन्स्टिट्यूट ओपन केले पुण्यामध्ये 2025 मेमध्ये ऑफलाईन. ओके. ऑनलाईन काम चालूच होतं पण ऑफलाईन सुरुवात केली. तर मेपासून आत्तापर्यंतचा असा प्रवास की मुलं चांगला रिस्पॉन्स देतात. जे मुलं माझ्याकडे येतात ते कन्वर्ट होतात जाण्यासाठी, कारण त्यांना एक करिअर प्रॉपर गायडन्स भेटतं आणि एक ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे या गोष्टीसाठी. ओके. तर तुम्ही ट्रस्टबद्दल बोललात सर. किती सेफ आहे दुबई? मी 100% म्हणू शकत नाही सेफ आहे, पण 99.99% मुलींसाठी आणि मुलांसाठी पण सेफ आहे. तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही काहीतरी चुका करत नाही तोपर्यंत तुम्हाला सेफ आहे. तुम्ही काही समजा चुकीचे कामं केले, समजा त्यांचे नियम काय बनवून दिलेले, त्या नियमामध्ये समजा तुम्ही अडकलात तर तुम्हाला काय असेल ते त्यांच्या रूल्सनुसार तुम्हाला फाईन पे करावा लागतो. पण बाकीच्या गोष्टीमध्ये लाईक मुलींसाठी खूप सेफ आहे. लाईक मुली रात्री कधी पण प्रवास करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. रात्री आता दुबई तुम्हाला तर माहिती आहे की टुरिस्ट प्लेस आहे, सो तिकडे पण काही प्रॉब्लेम नाही मुलींसाठी. कारण स्वतः कंट्रीज UAE कंट्रीज म्हणते की आमच्याकडे 100% सेफेस्ट, वर्ल्डमधले सेफेस्ट सिटी दुबई वुमनसाठी. आणि आत्ताच एक मध्यंतरी वुमनसाठी त्यांनी एक स्पेशल बीच तयार केलेला आहे, एक ममजार बीच म्हणून आहे, तो फक्त वुमनसाठीच आहे. सो तुम्ही विचार करा की मग किती सेफ असेल कम्पेअर टू आता अदर गल्फ ज्या कंट्री आहेत त्यामध्ये लाईक कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, ह्या पण तेवढ्याच सेफ आहे जेवढं दुबई सेफ आहे. फक्त थोडेसे सौदी अरेबियामध्ये रूल्स थोडेसे वेगळे. फ्लाय गल्फ काय मदत करते एक्झॅक्टली? फ्लाय गल्फ मदत अशी करते की तुम्हाला कंट्री चूजपासून, म्हणजे समजा एखादी नर्सेस आमच्याकडे आली तर आम्ही तिला कोणत्या कंट्रीमध्ये जायचं तिला पहिले विचारतो. तिचं एम काय, गोल काय, फ्युचर्स त्याचं काय, त्यावरून आम्ही तिला डिसाईड करतो की कोणत्या कंट्रीमध्ये जायचं. त्यानंतर मग आम्ही त्या कंट्रीची पूर्णपणे प्रोसेस तिला समजावून सांगतो. लाईक एक्झाम प्रिपरेशन, त्यानंतर डेटा फ्लो, त्यानंतर एलिजिबिलिटी, त्यानंतर डॉक्युमेंट अटेस्टेशन वगैरे करणं, त्यानंतर तिकडचं लायसन इश्यू झाल्यानंतर मग तिकडे जॉब कसा सर्च करायचा, कोणत्या एजन्सी थ्रू जायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करून घेतो. ओके. आणि साधारणतः ॲज अ इंडियन डोमेन एखाद्या कॅन्डिडेटची इलिजिबिलिटी काय असायला हवी? गल्फमध्ये किंवा ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठेही जॉब जर करायचा असेल नर्सेसला तर तिचं BSc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक नर्सिंग झालेलं पाहिजे आणि त्यानंतर डिप्लोमा, JNM म्हणून एक कोर्स आहे डिप्लोमा 3 वर्षात, तो झालेला पाहिजे. गल्फमध्ये ॲज अ RN म्हणून फक्त BSc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक नर्सिंग MSc नर्सिंग झालेले कॅन्डिडेट फक्त ॲज अ RN म्हणून काम करू शकता. आणि ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे JNM ते फक्त AN असिस्टंट नर्स म्हणून काम करू शकता. ओके. प्लस त्यांना कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. 2 वर्ष कमीत कमी ॲज अ डोमेस्टिक लेवल. डोमेस्टिक लेवलला इंडियामध्ये 2 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे किंवा त्यांना 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पण चालून जातो गल्फमध्ये. ओके. आणि याच्यामध्ये एक्झॅक्टली फ्लाय गल्फ साधारणतः त्या कॅन्डिडेटला काय प्रिपेअर करायला होतं किंवा त्याच्यासाठी काय काय प्रोव्हिजन आहे की लाईक अकॉर्डिंग टू आवर नॉलेज की काही कंट्रीज अशा आहेत की त्यांच्या स्वतःच्या एक्झाम्स असतात की ज्या क्रॅक कराव्या लागतात, त्यानंतरच सपोज जॉब मिळतो किंवा ते इलिजिबल होतात. तर फ्लाय गल्फचा यात एक्झॅक्ट रोल काय आहे? कोणत्या कोणत्या एक्झाममध्ये मदत करतं किंवा काय? अगदी बरोबर. आता फ्लाय गल्फ, तुम्ही नावातच आपलं गल्फ, गल्फमध्ये सौदी अरेबिया, कतार, कुवेत, ओमान, बहरीन आणि युनायटेड अरब इमिरेट्स हे सगळे देश येतात. तर ह्या देशामध्ये प्रत्येक देशाची एक वेगवेगळी एक्झाम आहे. लाईक तुम्ही जर दुबईमध्ये गेला तर हाद एक्झाम आहे, त्यानंतर अबुधाबीला हाद एक्झाम आहे, दुबईला DA ची एक्झाम आहे आणि बाकीचे इमिरेट शारजा, अजमान, ओमनकुल, फुजेरा आणि रसल खैमा याच्यासाठी MOH ची एक्झाम आहे. त्यानंतर ओमानची प्रोमेट्रिक वेगळी आहे, कतार, कुवेत, सौदी अरेबियाची प्रत्येकाची प्रोमेट्रिक एक्झाम वेगळी वेगळी. तुम्ही जी एक्झाम द्याल त्याच तुम्ही कंट्रीमध्ये जाऊ शकता, तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊ शकत नाही. जर जायचं असेल तर तुम्हाला त्याची परत प्रोसेस करून एक्झाम द्यावा लागते. ओके. आणि ही साधारणतः हायरिंग प्रोसेस कुठून स्टार्ट होते? हायरिंग प्रोसिजर अशी आहे की ज्या आपल्या इंडियामध्ये फॉरेन मिनिस्टर अफेअरला ज्या एजन्सी रजिस्टर आहे त्या एजन्सीकडं गल्फमधून व्हॅकन्सी येतात आणि त्या एजन्सी आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की आमच्याकडे ह्या व्हॅकन्सी आहेत, 10 नर्सेस पाहिजे, 100 नर्सेस पाहिजे, 50 नर्सेस पाहिजे. मग आम्ही काय करतो त्या अकॉर्डिंगनुसार
आम्ही इकडे नर्सेसला सांगतो की इथे ते वॅकन्सी आहे किंवा ज्यांचे डॉक्युमेंटेशन ज्यांचे एक्झाम वगैरे सगळं प्रिपेअर झालेलं आहे, मग आम्ही त्यांना त्या एजन्सीला आम्ही त्यांना रेफर करतो. आणि युनायटेड अरब एमिरेट्समध्ये म्हणजे लाईक दुबई, अबुधाबी इकडे खूप एजन्सी कमी ज्या डायरेक्ट हायरिंग करतात इंडियामधून. तर त्यांना एक ऑप्शन असा आहे की तुम्ही तिकडे जाऊन जॉब सर्च करू शकता. तिकडे जाऊन जॉब सिकर व्हिसा तो एम्प्लॉयमेंट व्हिसामध्ये कन्वर्ट होतो. साधारणतः एक कॅन्डिडेट जर मी विचार केला तर त्याचा किती दिवसाचा प्रवास आहे स्टार्ट टू प्लेसमेंटपर्यंतचा? नॉर्मली जर बघायला गेलं तर तसा तो 45 डेजचा प्रवास आहे. पण काय होतं ना की फायनान्शियल प्रॉब्लेममुळं तो थोडासा लेंदी होतो. ते डिपेंड असतं की कॅन्डिडेटच्या फायनान्शियल स्टेटसवर. तो जर समजा त्यानं जर वन टाईम सगळ्या जर गोष्टीसाठी जर पैसे दिले तर दुबईची प्रोसेस आणि कतारची प्रोसेस ही 45 डेजमध्ये होते. पण बाकीच्या अबुधाबी त्यानंतर सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन ह्या प्रोसेसला मॅक्झिमम 2 मंथ लागतात. 2 मंथ म्हणजे 60 दिवसाचा प्रवास 60 धरून ते चालू 75 दिवसापर्यंत मॅक्स टू मॅक्स होऊ शकतं. कधी हॉलिडेज वगैरे येतात, गव्हर्नमेंट हॉलिडेज असतात, सो डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय व्हायला टाईम लागतो त्यामुळे. ओके. आणि कॅन्डिडेटचं तिथलं अकॉमोडेशन कोण बघतं? तिथलं अकोमोडेशन असं आहे की इथून असं ज्यावेळेस हायर होते, समजा सौदी अरेबिया झालं, कतार, कुवेत, बहरीन ह्या आणि ओमान ह्या देशांसाठी ज्यावेळेस हायरिंग होते ना, त्यावेळेस 100% अकोमोडेशन, फूड, ट्रान्सपोर्टेशन हे तिथलं कंपनी किंवा तिथलं हॉस्पिटल किंवा तिथं काही मेडिकल सेंटर जिथं कॅन्डिडेट जॉबला जातो ते अरेंज करून देतात. त्यांची ती जबाबदारी असते पूर्णपणे. पण युनायटेड अरब एमिरेट्समध्ये लाईक दुबई, अबुधाबीमध्ये खूप साऱ्या म्हणजे लाईक 80% हॉस्पिटल्स देत नाही अकोमोडेशन. ते स्वतःलाच मॅनेज करावं लागतं तिकडे. ओके. पण कम्पेअर टू लाईक सौदी अरेबियामध्ये समजा जर 90,000 रुपये सॅलरी आहे, तर दुबईमध्ये ती 1,20,000 रुपये. सो अल्टिमेटली तेवढंच तुमची रेंज येते. सेव्हिंग लाईक 90-80,000 1,00,000पर्यंत होऊन जाते बेसिक. जसं की तुम्ही मगाशी बोललात की तुम्ही साधारणतः 4 वर्ष झालं दुबईमध्ये राहताय किंवा तेवढा तुम्ही तिथं साधारणतः सर्व्हिस सेक्टरला वेळ दिला आहे. तर एक दुबईबद्दल किंवा एक गल्फ कंट्रीजबद्दल एक काही मिसअंडरस्टँडिंग आहेत की सपोज करा लाईक रिसोर्स बाहेरून हायर केले जातात आणि त्या रिसोर्सेसचे सपोज करा काही लोकांचे पासपोर्ट समजा घेतले जातात, त्यांना परत होम कंट्रीला ट्रॅव्हल करू देत नाहीत किंवा त्यांची हॅरॅसमेंट केली जाते. तर एवढ्या वर्ष तुम्ही राहिला तिथं, तुम्हाला याच्याबद्दल काही म्हणजे कल्पना किंवा असा काही इन्सिडन्स तुम्ही फेस केला आहे का की तुमच्याबद्दल असं झालं, तुमच्यासोबत झालं किंवा तुमच्या एखाद्या कलिगसोबत झालं किंवा तुम्ही एखादा कॅन्डिडेट प्लेस केला आहे तुमच्या इन्स्टिट्यूट थ्रू, त्याच्यासोबत असा काही इन्सिडन्स झाला, असा काही एक्सपिरियन्स एखादा? सर तुम्हाला सांगू का, जो गैरसमज आहे ना तो आहे आणि वाढला का बरं. एक मूवी आला होता, साऊथमधला मूवी होता. पण त्याची ती जर्नी जर बघितली ती जर्नी खूप आधीच होती. म्हणजे जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी आणि आत्ता खूप बदल आहे. आता कोणत्याच कंपनीला गव्हर्नमेंटनी परमिशन दिली नाही तुम्ही पासपोर्ट होल्ड करू शकता. तुमचा पासपोर्ट हा तुमच्याकडेच असतो. तुम्ही माझं स्वतः जर बघितलं तर मी मागच्या 2 वर्षामध्ये मी 7 वेळा इंडिया टू दुबई, दुबई टू इंडिया ट्रॅव्हल केलेलं आहे. ओके. 7 वेळा 2 वर्षामध्ये. सो मला जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हा मी येऊ शकतो. फक्त ते डिपेंड असतं तुमच्या सुट्टीवर. हॉलिडेज तुम्हाला भेटताय नाही भेटतायत, लिव्ह अप्रूव्ह होते नाही होते. सो पण ॲन्युअल लिव्ह असते, वर्षातून तुम्ही महिनाभर येऊ शकता. 100% तेवढी गॅरंटी असते. ओके. म्हणजे साधारणतः अं, ही बाजू आपण म्हणजे शुअरली 100% हे म्हणू शकता का की पूर्णपणे सेफ आहे? 100% सेफ आहे. फक्त 1-2% मध्ये असं घडू शकतं की काय होतं ना की छोटी कंपनी जर असेल ना तर ती कधी कधी पासपोर्ट ठेवून घेते. कारण काय होतं की कॅन्डिडेट एम्प्लॉय जो जॉईन करतो तो 6 महिन्यात सोडून जातो. पण जे मोठे मोठे सेक्टर आहे, जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तिथं ह्या गोष्टी घडत नाही. ह्या गोष्टी एक तर लेबर जे असतात लाईक जे कन्स्ट्रक्शन साईड वर्कर्स आहेत त्यांच्यामध्ये ही गोष्ट घडू शकते. त्या कंपनी त्यांचा पासपोर्ट घेऊन ठेवू शकता. कारण काय असतं की ते एक तर लेबर कॅम्पमध्ये वगैरे असतात. सो त्यांच्या भांडणामध्ये वगैरे कोणतरी पासपोर्ट फाडून टाकतं किंवा काही ना काही गोष्टी घडत असतात. सो त्या केसमध्ये ते कंपनी सेफमध्ये ते पासपोर्ट त्यांच्याकडे ठेवते. पण जेव्हा पाहिजे तेव्हा ती कंपनी पासपोर्ट देते. कारण तिथला रूल्स असा आहे की तुम्ही होल्डच नाही करू शकत पासपोर्ट. त्यामुळं पासपोर्ट म्हणजे हां, हे घडू शकतं कुठे, कधी घडत होतं हे 20 वर्षापूर्वी. एखाद्याचं पासपोर्ट काढून घेणं किंवा ते हाऊस होल्डिंग जे एम्प्लॉई जातात मे बी त्यांच्यामध्ये होऊ शकतं. ते आपण काही सांगू शकत नाही. पण ॲज पर इन द हॉस्पिटल हे सेक्टरमध्ये असं घडलेलं नाही आहे आणि घडणार पण नाही. ओके. साधारणतः
काय फरक आहे की जे भारतामध्ये अर्निंग आहे नर्सिंग सेक्टर किंवा मेडिकल सेक्टरचं, आणि दुबई किंवा गल्फ कंट्रीज जर मी समजल्या, तर तिथला आणि इथला काय फरक आहे अर्निंगमध्ये? सर अर्निंगमध्ये जर बघितलं ना, तसं तुम्हाला सांगतो मी आता. तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला थोडं साईडला जर ठेवलं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, तर पुणे आणि मुंबईमध्ये थोडी सॅलरी आहे. 60,000पर्यंत सॅलरी, 60-70 हजारपर्यंत सॅलरी भेटते. तुम्ही तेच पुण्यामध्ये आले तर 40-45-50 हजारापर्यंत मॅक्स सॅलरी. ते पण तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तुम्ही पोस्ट असेल तर. अदरवाईज तुम्ही रेंज तुमची 15,000पासून फ्रेशरला सॅलरी स्टार्ट होते ते 30,000पर्यंत तुम्हाला, म्हणजे एक्सपिरियन्स वाईज तुम्हाला 30,000पर्यंत सॅलरी भेटते. आता हीच तुम्ही जेव्हा दुबईमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी ही 1,20,000पर्यंत भेटते. स्टार्टिंग? हो, स्टार्टिंग म्हणजे समजा BSc असेल, RN असेल तर 1,20,000 रुपये. असिस्टंट नर्स असेल तर तिला 90,000पासून स्टार्ट होते. सो तिकडे गेल्यानंतर एक नर्सेस कमीत कमी, जर ती RN असेल तर ती 1,00,000 रुपये सेव्ह करू शकते. ती जर AN असेल तर 70,000 ते 80,000 रुपये ती सेव्ह करू शकते. सो तुम्ही विचार करा, समजा तर तिला तर 25,000 पगार आहे आणि तिकडे तिला 80,000 रुपये सेव्हिंग होतात, तर म्हणजे ती 3 पट, म्हणजे 3 वर्ष पुढे आहे ना, तर मग तिचा तो फायदा तिथे. पण सर याचा जरी अर्निंग जास्त असलं तर तिथला एक्सपेन्स पण तसाच मी असेल ना? एक्सपेन्स कट करून सांगितलं सर तुम्हाला. 30,000 रुपये एक्सपेन्स, समजा 1,20,000 रुपये समजा एखाद्या मुलीला सॅलरी भेटली, ओके. तर तिला 30,000 रुपये तिचा एक्सपेन्स, राहणं खाणं पिणं 30,000 रुपये बेसिक. मग बेसिक खर्च 30,000 रुपये, मग मायनस केले 90,000 रुपये ते शिल्लक राहिले. मग 12 महिन्याचा 90,000, तुम्ही विचार करा किती पगार होतो. फ्लाय गल्फ साधारणतः आता किती ठिकाणून ऑपरेट होत आहे? सध्या फ्लाय गल्फ हे महाराष्ट्र, पुणे, त्यानंतर भोपाळ मध्य प्रदेश आणि दुबईमधून पण ऑपरेट होतं. ओके. सो सध्या आमचा प्लॅन चालू आहे की नंतर पंजाबमध्ये जायचं, कारण पंजाबमधून पण आम्हाला थोडं रिक्वायरमेंट आहे. व्हाय नॉट केरळ? केरळ साऊथला, ॲक्च्युली साऊथला कसं आहे ना की साऊथला ह्या खूप सारे इन्स्टिट्यूट ऑलरेडी आहेत. सो त्यामुळे साऊथला टार्गेट करण्यापेक्षा मला पूर्ण माझा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर पंजाब, त्यानंतर हरियाणा, नंतर बिहार. सो आपण हळूहळू टार्गेट करणार, पॅन इंडिया जाणार आहे. पण सध्या मला पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचं आहे. आणि महाराष्ट्रात स्पेशल ग्रामीण भागातले जे नर्सेस आहे, जे फिमेल नर्सेस आहे, जे मेल नर्सेस आहे, ओके. त्यांना टार्गेट करून त्यांना बाहेर कसं पाठवतील, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. तुम्ही मगापासून सर आपली चर्चा चालली आहे, त्या चर्चेमध्ये नर्सेस बोलता आहात. नर्सेस म्हणजे आम्ही नेमकं एक्झॅक्टली समजायला काय हवं, की नर्सेस म्हणजे फक्त मुलीच समजू, की त्याच्यामध्ये ऑल इन्क्लूड अख्खा स्टाफ समजताय, की त्याच्यामध्ये ब्रदर्स पण येतील, त्याच्यामध्ये लाईक ग्राउंड लेवलचा स्टाफ पण येईल, ज्याच्यामध्ये साधारणतः डॉक्टर्स पण येतील लाईकवाईज? नाही, म्हणजे नर्सेस म्हणजे ज्यांचं नर्स हा कोर्स, जो BSc नर्सिंग, ज्यांचा नर्सिंग कोर्स झालेला आहे ते, त्याच्यामध्ये फिमेल पण असतील, त्यामध्ये मेल पण असतील. ओके. म्हणजे इन शॉर्ट आपण नर्सिंग कोर्स झालेला पाहिजे. नर्सिंग कोर्स कन्सिडर करताय? येस. ठीक आहे. तुमचं सर बिझनेसचा डेटा फ्लो काय असतो एक्झॅक्टली? डेटा फ्लो ती एक प्रोसेस आहे. ओके. ज्यावेळेस स्टुडंट एखादा बाहेर जाण्यासाठी एनरोल होतो आमच्याकडे, त्यावेळेस आम्ही त्याचा डेटा फ्लो ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे बाहेर गल्फमध्ये जॉबला जाण्यासाठी. ओके. त्या डेटा फ्लोमध्ये काय होतं की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात. तिकडची एक डेटा फ्लो म्हणून एक कंपनी आहे, म्हणजे त्या कंपनीला तिकडच्या गव्हर्नमेंटने ॲथोराईज केलेले आहे. ती डॉक्युमेंट पूर्ण व्हेरीफाय करते. त्यामध्ये तुमचा पासपोर्ट व्हेरीफाय होतो, त्यानंतर तुमचे एज्युकेशनल लाईक डिग्री सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा तुमचे काही दुसरे असतील ते सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं काउन्सिल रजिस्ट्रेशन, म्हणजे ते प्रत्येक स्टेटचं वेगवेगळं असतं. नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन व्हेरीफाय होतं, गुड स्टँडिंग सर्टिफिकेट असतं, आणि तुमचे एक्सपिरियन्स लेटर, जेवढे तुम्ही जिथे तुम्ही वर्क केलं ते एक्सपिरियन्स लेटर, ती अथॉरिटी तुमच्या हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करून सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेते. ती पूर्णपणे झाली डेटा फ्लोची प्रोसेस. हा डेटा फ्लो जर निगेटिव्ह आला तर तो कॅन्डिडेट, म्हणजे समजा कोणत्या गोष्टीमध्ये तो निगेटिव्ह येतोय, तर त्यानंतर ती जर रिझॉल्व्ह जर नाही झाली, त्यामध्ये फेक एक्सपिरियन्स हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. जर फेक एक्सपिरियन्स जर एखाद्या कॅन्डिडेटने जर दिला आणि तो जर निगेटिव्ह फीडबॅक जर गेला, तर तो कॅन्डिडेट 2 वर्षासाठी बॅन होतो. सो त्यामुळं फेक एक्सपिरियन्स कधीच डेटा फ्लोसाठी द्यायचा नाही. ओके.
पण सर याच्यामध्ये खूप थ्रेड्स असे पण आहेत की तुमच्या या डेटा फ्लोच्या प्रोसिजरमध्ये कॅन्डिडेटला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावे लागत असतील किंवा समजा द्यायला जर लागत असतील आणि ते कुठंतरी तुमच्या चेनमध्ये सपोज करा मिस झाले, हरवले, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतं? नाही, ओरिजिनल डॉक्युमेंट फक्त तुमचं एकच सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं, ते म्हणजे तुमचं डिग्री सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट. ते पण अटेस्टेशनसाठी आम्हाला एम्बेसी अटेस्टेशन करून घ्यावं लागतं, मोफा अटेस्टेशन किंवा HRD अटेस्टेशन, ओपल अटेस्टेशन, जे प्रत्येक कंट्रीचे वेगवेगळे. तर त्यासाठीच फक्त ते सर्टिफिकेट आम्ही जमा करून घेतो, ओरिजिनल घेतो. बाकीचे एकही ओरिजिनलची गरज नाही, सगळ्यांची आपल्याला सॉफ्ट कॉपी जरी भेटली स्कॅन करून आपण ते अपलोड करून देतो, त्यात काही ओरिजिनलची गरज नसते. साधारणतः अटेस्टेशन व्हायला किंवा या पूर्ण डेटा फ्लोच्या प्रोसिजरला काय कालावधी लागतो? डेटा फ्लोची मॅक्झिमम कसं असतं की डिपेंड आता ते प्रत्येक काउन्सिल, समजा तुम्ही आता काउन्सिल झालं, युनिव्हर्सिटी झालं, हॉस्पिटल झालं, हे रिप्लाय किती वेळात देतात. तिकडून ज्यावेळेस त्यांना इन्क्वायरी येते की हा कॅन्डिडेट किंवा हे सर्टिफिकेट ओरिजिनल आहे, त्याचा रिप्लाय इकडून किती दिवसात जातो त्यावर डिपेंड असतं. कारण कधी कधी काय होतं की हॉलिडेज वगैरे येतात, सो त्यामुळे थोडंसं डिले होतं. पण एक 15 ते 20 दिवसात हा डेटा फ्लो होतो आणि हा मॅक्स टू मॅक्स 45 डेजपर्यंत जातो. ओके. आणि ह्या डेटा फ्लोसाठी साधारणतः ऑनेस्टली येणारा खर्च किती आहे? कसं असतं की आता हा डिपेंड आहे की कॅन्डिडेटच्या एज्युकेशन सर्टिफिकेट हो, त्याच्या एक्सपिरियन्स लेटर हो. साधारण खर्च हा 25,000 ते 30,000पर्यंत येतो. कारण कसं असतं की डेटा फ्लोचे प्राईस आणि प्लस युनिव्हर्सिटी व्हेरिफिकेशनसाठी पैसे घेते, तर ते पैसे इन्क्लूड करून 27,000 ते 28,000 रुपये हा बेसिक खर्च एका एज्युकेशनल सर्टिफिकेटसाठी आहे. जर त्याच्याकडे समजा डिप्लोमा प्लस डिग्री असेल, 2 डिग्र्या म्हणजे 2 सर्टिफिकेट झाले एज्युकेशनल, तर त्यांचा खर्च हा 30,000 ते 35,000पर्यंत जातो. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स लेटर वाढलेले आहेत, तर त्याचा एक ॲडिशनल 10,000 रुपये खर्च वाढतो. सो ते डिपेंड असतं की प्रत्येक कॅन्डिडेट वाईज ते चेंज होतो. डेटा फ्लो सोडून अजून पण काही प्रोसिजर आहे का, की अजून पण काही गोष्टी आहेत का की ज्या फॉलो कराव्या लागतात? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. प्रत्येक कंट्रीची प्रोसेस वेगळी असते. काही कंट्रीमध्ये डेटा फ्लो पहिल्यांदा करावा लागतो, काही नंतर एक्झाम द्यावं लागते. सो ते तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगतो की पहिले एक्झाम द्यायची, त्यानंतर डेटा फ्लो करायचा, डेटा फ्लो झाल्यानंतर इलिजिबिलिटी करायची, सायमल्टेनियसली तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अटेस्टेशनसाठी पाठवून द्यायचे. त्यानंतर SLS BLS हा एक कोर्स असतो, तो कोर्स कंप्लीट करून घ्यायचा. तर ही झाली शॉर्टकटमध्ये प्रोसेस तुमची. ओके. आणि साधारणतः सर तुम्ही ज्या सेक्टरमध्ये आत्ता काम करताय, गेली 4 वर्ष झालं, याच्यामध्ये फ्रॉड करणारे पण खूप लोक आहेत, तर त्यांच्याबद्दल साधारणतः काय सांगू शकता तुम्ही? फ्रॉड आहेत, भरपूर सारे आहेत. फ्रॉड नाही म्हणता येणार नाही. पण ते फ्रॉडपासून कसं वाचायचं ते तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगतो मी. कुणी जर जॉबच्या अगोदर तुम्हाला कोणतरी जॉब देत आहे बोललं आणि त्याच्या अगोदर जर पैसे मागत असेल ना, तर तो फ्रॉड आहे. जो बोलेल की मी पैसे, म्हणजे एजन्सी मागते ना की जॉब लागल्यानंतर तुमचं सगळं विजा, तिकीट, सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर मग तुम्ही पैसे देऊ शकता त्या एजन्सीला. पण कोणीतरी असं सिंगल एजंट असेल तर त्यांना अजिबात पैसे देऊ नका. कारण कसं असतं की काही एजन्सी रजिस्टर असतात. मग त्यावेळेस काय करायचं की तुम्ही पैसे देताना त्या एजन्सीचे जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन एक्सटर्नल अफेअर्सचा जे रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो नंबर घ्यायचा आणि त्यानंतरच तुम्ही त्यांना पैसे पेड करायचे. फ्रॉड हे फक्त भारतातूनच होतात असं नाही, फ्रॉड तर गल्फमधून पण होतील ना? होतात. आता एक सांगतो की इन्सिडेंट सांगतो मी. मी ज्यावेळेस दुबईमध्ये होतो त्यावेळेस एक आसामची नर्स होती. तर त्याच्या बाबतीत फ्रॉड असा घडला. एक अमेरिकन हॉस्पिटल आहे दुबईमध्ये. तर एका एजंटने सांगितलं की मी तुला हॉस्पिटलला जॉब लावून देतो. मग तिचा ऑनलाईन इंटरव्ह्यू अरेंज केला. आता झालं काय ना की तिच्या लक्षात नाही आलं की तो मेल आला कुठून. तिचा ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला. तिच्याकडून 4,000 दिरहम ॲडव्हान्स घेतला आणि तिला ऑफर लेटर पण पाठवलं. ओके. ठीक आहे. आणि नंतर ती ऑफर लेटर पाठवलं, त्याच्यानंतर तिला जॉईनिंग लेटरची ती वेळ म्हणजे हे करत होती, वाट बघत होती. ऑफर लेटर आलंय, जॉईनिंग लेटर येईना. मग तिने एक दिवस काय केलं, हॉस्पिटलला व्हिजिट केली. एक महिन्यानंतर तिने हॉस्पिटलला व्हिजिट केली, कारण जो एजंट होता तो कॉल उचलत नव्हता. मग त्यानंतर तिनं हॉस्पिटलला व्हिजिट केल्यानंतर तिला लक्षात आलं. मग तिला एचआरने सांगितलं की आम्ही ऑनलाईन इंटरव्ह्यूच घेत नाही, आमचे जे असतात सगळे फेस टू फेस इंटरव्ह्यू असतात. ओके. मग तो कॅन्डिडेट, तो एजंट गायब झाला. त्यानं फोन उचलला, नंबर, सिम कार्ड चेंज करून टाकलं. अशा परिस्थितीत समजा असा एखादा कॅन्डिडेट जो की भारतातून फ्लाय गल्फकडून तर गेलाय, अगदी ऑनेस्टली गेलाय,
बट सपोज करा गल्फमध्ये एखाद्या कंट्रीमध्ये जाऊन त्याच्याशी काहीतरी फ्रॉड झाला आहे, त्या कंडिशनमध्ये त्यांनी काय करायला हवं पहिले? पहिले एक तर आम्ही प्रत्येक स्टुडंटला मी पहिलं हेच गाईड करतो की तुम्हाला जर तिकडे जाऊन जॉब सर्च करणार असेल, तुम्ही समजा लाईक आता दुबई किंवा अबुधाबी तुम्ही तिकडे जाऊन जॉब सर्च करणार आहात, तर तिकडे गेल्यानंतर तुम्ही ऑनलाईन इंटरव्ह्यू भरोसा ठेवायचा नाही. फेस टू फेस जिथे इंटरव्ह्यू असतील तिथे तुम्ही बिंदास जा. एजंट जरी तुम्हाला घेऊन जात असेल फेस टू फेस तरी तुम्ही तिथे जा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा एखादी एजन्सी असेल ती तुम्हाला सांगते की इथे जाऊन तुम्ही इंटरव्ह्यू द्या, बिंदास द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण कुणी ऑनलाईन इंटरव्ह्यू घेत असेल, हां, जर हॉस्पिटलकडून तुम्हाला मेल आलेला असेल आणि तो ऑनलाईन इंटरव्ह्यू होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जिथं पैशाची गोष्ट आहे तिथं ती फेस टू फेसच झालेली पाहिजे इंटरव्ह्यू, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, सौदी अरेबिया म्हणा किंवा कतार, कुवेत आणि बहरीन ह्यासाठी ज्या रजिस्टर्ड एजन्सी आहेत त्याच, आणि ज्या आमच्या ट्रस्टेड आहे, ज्या आमच्यासोबत जे टायप आहे त्याच एजन्सीला आम्ही तुम्हाला रेफर करतो. ओके. तरी समजून चला एखाद्या कॅन्डिडेटला काही प्रॉब्लेम आला आहे, काही लोकलचा प्रॉब्लेम आला आहे किंवा काही कल्चरचा प्रॉब्लेम आला आहे, तर त्यांनी साधारणतः तुम्हाला किती अपेक्षित ठेवतात की ठेवलं पाहिजे की इथं फ्लाय गल्फ मला मदत करेल, किंवा काही गोष्टींना तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात का? सर, रिस्पॉन्सिबल म्हणजे कसं माहिती आहे का, की काही गोष्टींमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आता समजा एखाद्याला जर कल्चरलचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्याला काहीच करू शकत नाही. ओके. तो त्याचा पर्सनल एक प्रॉब्लेम झालेला आहे. समजा एखादा तिथे काही प्रॉब्लेम, समजा एखादा काही मेडिकल इश्यू झाला किंवा दुसरं काही तिथे एखादी घटना घडली तर आपण सांगू शकत नाही. तर त्यावेळेस आम्ही 100% तिथं तुम्हाला मदत, म्हणजे कॅन्डिडेटला आपण मदत करणार आणि करतो. समजा काही आता सिम्पलमध्ये सांगतो की आम्ही ज्यावेळेस दुबईला कॅन्डिडेट जातात ना त्यावेळेस आमची टीम तिथे त्यांना रिसिव्ह करायला जाते एअरपोर्टवर. एअरपोर्टवरून रिसिव्ह केल्यानंतर त्यांच्या बजेटनुसार आम्ही त्यांना अकोमोडेशन देतो. अकोमोडेशन दिल्यानंतर त्यांना आम्ही जॉब सर्च करण्यासाठी हेल्प करतो. लिंक्डइनला कसं प्रोफाईल अपडेट करायचं, कोणत्या हॉस्पिटलला मेल करायचं, काय कोणते हॉस्पिटल कुठे कुठे लोकेटेड आहे ते सगळं आम्ही त्यांना माहिती देतो. त्यानंतर त्यांना इंटरव्ह्यू अरेंज, त्यांना समजा एखाद्यासाठी इंटरव्ह्यूसाठी कॉल आला तर आम्ही त्यांना इंटरव्ह्यूला घेऊन जातो. ते आम्ही त्यांना दुबई अबुधाबीमध्ये पूर्णपणे 100% त्यांना आम्ही मदत करतो. आता तुम्ही म्हणसाल की सौदी अरेबियामध्ये का करत नाही? कारण सौदी अरेबियामध्ये मदत करायची गरजच येत नाही, कारण त्यांची हायरिंग सगळी डॉक्युमेंटेशन प्रोसेस ही इंडियामधूनच होते. ओके. ॲज अ पॅरेंट आम्ही फ्लाय गल्फवर का ट्रस्ट करायला हवा? फ्लाय गल्फवर ट्रस्ट करायला ह्यासाठी पाहिजे की मी चुकीचं गायडन्स करतच नाही. तुमचं काम होणार असेल, तुम्ही तिथं जाऊन, समजा आता मी JNM नर्स आहे आणि मला कोणतरी सांगितलं तिथं जॉब भेटतोय, तर मला माहिती आहे तिथं जॉब कुठे भेटणार आहे. हॉस्पिटल जॉब JNM नर्सला 90% भेटत नाही, 10% चान्सेस आहे. मेडिकल सेंटरला 50% चान्सेस आहे आणि 100% होम केअरला चान्सेस आहे. जर JNM नर्स होम केअर करणार असेल तरच मी तिची प्रोसेस करतो, अदरवाईज करत नाही. होम केअर 100% सेफ आहे. आपण सांगू शकत नाही, एखादी केस घडू शकते, ते काय कोणाच्या हातात नसतं, पण बाकीच्या गोष्टीमध्ये लिगलाईज सगळ्या गोष्टी सेफ आहे. त्यानंतर समजा इंडस्ट्रियल नर्स आहे, मेलसाठी आपण इंडस्ट्रीज प्रेफर करतो. समजा आता ऑइल इंडस्ट्री आहे, समजा तिकडे ड्रिलिंग वगैरे चालतं, सो त्या केसमध्ये एखादा इन्सिडेंट झाला तर तिथे आपण काही जबाबदारी घेऊ शकत नाही. ते एक शेवटी प्रत्येक गोष्ट घडण्याचा एक वेळ असते. पण बाकीच्या गोष्टीमध्ये समजा तुम्हाला तिकडे काही मदत लागली, कधी कधी काहींचा पैशाचा प्रॉब्लेम होतो, नवीन जातात तर एक्सचेंजचा प्रॉब्लेम होतो, त्यावेळेस आम्ही तिथे मनी अरेंज करून देतो, अकोमोडेशन मॅनेज करून देतो. पहिले काही दिवस त्यांना ट्रान्सपोर्टेशन वगैरे कसं यूज करा ते सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना मदत करतो. आणि याच्या पलीकडे समजा काही वेगळा जर प्रॉब्लेम झाला तर आमचे तिथं टीम आहेच. आणि दुसरी गोष्ट की मी पण ऑन द स्पॉट इथून फ्लाईटचं तिकीट काढून दुबई अबुधाबी कधी जाऊ शकतो. ओके. साधारणतः सर लाईक आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलायची जर झालं तर दुबईमध्ये जाऊन मला तिथं सेटल होण्यासाठी समजा काहीतरी वेळ लागेल, बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की होम कनेक्टिव्हिटी. माझी होम कनेक्टिव्हिटी मला हवीच आहे. तर साधारणतः मला मधील किंवा गल्फमध्ये ऑल ओव्हर जर मला ट्रॅव्हल करायचं आहे तर तिथं मी साधारणतः जसं इंडियामध्ये कोणतंही सिम कार्ड घेऊ शकतो किंवा बऱ्याच गोष्टी घेऊ शकतो, तर त्या गोष्टीसाठी इलिजिबल होण्यासाठी काही आहे का काही प्रोसिजर? दुबईमध्ये जर तुम्ही ज्यावेळेस जाता ना त्यावेळेस तुम्हाला एअरपोर्ट, तुम्ही ॲज अ टुरिस्ट म्हणून जाता ना ज्यावेळेस तुम्ही, किंवा व्हिजा सिकर म्हणून जाता, त्यावेळेस तुम्हाला एअरपोर्टवर सिम कार्ड दिलं जातं. ओके. ठीक आहे, तुम्ही ते सिम कार्ड यूज करू शकता. त्यामध्ये नेट बॅलन्स भेटतो, कॉलिंगसाठी काही एक स्पेसिफिक 1 डे 2 डेसाठी भेटतात. किंवा तुम्ही पासपोर्टवर तिथं सिम कार्ड विकत घेऊ शकता. ते ड्यूवे, इटिसलाट आहे, सौदीमध्ये पण भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, तिथं जाऊन तुम्ही सिम कार्ड विकत घेऊ शकता पासपोर्टवर. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमचं तिथं जसं आपलं आधार कार्ड आहे तसं तिथलं इमिरेट्स ID आहे, सौदीमध्ये इकामा आहे, हे जे डॉक्युमेंट्स प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही ते कार्ड तुमचं परमनंट करून घेऊ शकता.
ओके. म्हणजे साधारणतः सर आम्ही असं समजू शकतो की ग्राउंड लेवलला जसं इंडियामध्ये तुमची टीम आहे फ्लाय गर्लची, तशीच दुबईमध्ये पण त्या लेवलला सपोर्ट करणारी टीम आहे. आहे 100%. आणि जे तुमचे आता जे लाईक एक टॅगलाईन आहे की 15 दिवसामध्ये एक्झाम प्रिपरेशन, तर एक्झाम प्रिपरेशन करायसाठी सर तुमच्याकडं काय अनुभवी स्टाफ आहे? आमच्याकडं MSc झालेले टीचर्स आहे. ओके. काही त्याच्यानंतर रेकॉर्डेड क्लासेस आहे आमच्याकडे. त्यानंतर आमचं ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनवरनं स्टुडंट कुठेही बसून तो स्टडी करू शकतो. त्यानंतर आम्ही जे मटेरियल यूज करतो ते आजकाल दुबई किंवा जे बाकीचे गव्हर्नमेंट एक्झाम आहे ते सुद्धा AI यूज करायला आहे. सो आम्ही त्यामध्ये पण AI यूज वगैरे करून ते क्वेश्चन्स प्रिपेअर करून ते टॉपिक वाईज प्रत्येक वेळेस ज्यावेळेस एखादा स्टुडंट एक्झामला जातो, तो एक्झामवरून आल्यानंतर आम्ही त्याला विचारतो की कोणते टॉपिक आहे, काय, हे सगळ्या गोष्टीचा परत आम्ही प्रत्येक महिन्याला आमचा सिलेबस चेंज होत असतो. अकॉर्डिंग टू तो मागच्या महिन्यात काय कोणते एक्झाम आहे, कोणते टॉपिक आले ते त्यावर सगळं आम्ही परत रिसेट करतो असतो. प्रत्येक महिन्याला ते चेंज होत असतं आणि त्यानुसार आम्ही स्टुडंटला प्रिपरेशन करूनच घेतो आणि प्रिपरेशन करून झाल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला वाटतं की हा कॅन्डिडेट ओके एक्झाम देण्यासाठी, त्याच वेळेस आम्ही एक्झाम बुक करतो. अदरवाईज आम्ही एक्झाम कॅन्सल करतो आणि रिशेड्यूल. तर सर मला हे सांगा, जर तुमच्याकडे सपोजा महाराष्ट्रातून खेड्यापाड्यातून जर काही स्टुडंट्स येत आहेत आणि त्यांना समजा गल्फला ट्रॅव्हल करायचं आहे फॉर त्यांच्या करिअरसाठी किंवा ग्रोथसाठी वगैरे असेल समजा, तर ॲज अ फ्लाय गल्फ तुम्ही त्यांना काय काय सर्व्हिसेस देत आहे किंवा त्यांच्या काय काय सोयी आहेत तुमच्याकडं, की राहण्यापासून समजा किंवा लर्निंगसाठी वगैरे काय 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 प्रोव्हाइड करता तुम्ही? सर कसं असतं, समजा ग्रामीण भागातून समजा कोणी लाईक कोल्हापूर, पुणे, नाशिक, नागपूर, म्हणजे आउट ऑफ पुणे बाहेरून जर कोणी येत असेल ना आपल्याकडे, तर आपण त्यांच्या अकोमोडेशनची व्यवस्था करतो पहिले. ओके. कारण त्यांना 15 दिवस पूर्णपणे बाहेर राहण्याचं पॉसिबल नाही. सो त्यांचं कॉस्टिंग जास्त जाते बाहेर. सो आम्ही त्यांना अकोमोडेशन प्रोव्हाइड करतो. ओके. जेवढे दिवस तेवढे आहेत ते अकोमोडेशन प्रोव्हाइड करतो. फूड त्यांना बाहेरून घ्यावं लागतं आणि त्यानंतर त्यांना आम्ही क्लासेस प्रोव्हाइड करतो. क्लासेस झाल्यानंतर एक्झामसाठी त्यांना मुंबईला जावं लागतं. त्यांना आम्ही कार वगैरे बुक करून देतो, ते त्याच्या पद्धतीने तिकडे जातात आणि त्यानंतर डेटा फ्लो म्हणजे जे डॉक्युमेंटेशन प्रोसेस आहे त्यामध्ये आम्ही पूर्णपणे त्यांना मदत करतो. प्रिपरेशनमध्ये काय काय येतं सर तुमच्या 15 दिवसाचं जे प्रिपरेशन एखाद्या कॅन्डिडेटचं, त्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड आहेत? त्याच्यामध्ये कसं असतं की नर्सिंग पूर्णपणे आम्ही त्यांना शिकवतो. जे येणारे क्वेश्चन्स, येणारे टॉपिक, हे तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे की आम्ही प्रत्येक महिन्याला आमचा सिलेबस हा मागच्या महिन्याच्या मुलांनी दिलेल्या एक्झाममध्ये कोणते कोणते टॉपिक होते त्यावर आमचा रिशेड्यूल होत असतो. सो त्यावर आम्ही ते पूर्णपणे स्टडी करून तो एक सिलेबस बनवतो आणि आम्ही त्याच्यावर जास्त फोकस करून मुलांना एक्झाम क्लिअर करून देतो. आणि आमचा 95% आत्तापर्यंतचा रेट आहे, पासिंग रेट. ओके. आत्ता काही रिसेंटली तुमचे असे काही कॅन्डिडेट्स गल्फ कंट्रीजमध्ये प्लेस झालेले आहेत का? साधारणतः कोणत्या कोणत्या देशात झाले आहेत किंवा काय? आमचे कॅन्डिडेट सौदीमध्ये पण आहेत. एक हॉस्पिटल, एक नर्सेस आहे. त्यानंतर मेडिकल सेंटरला आहे. त्यानंतर रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पण जॉब करतात. एक ओमानमध्ये, अबुधाबीमध्ये इंडस्ट्रियल नर्समध्ये पण मुलं काम करतात. त्यानंतर हॉस्पिटल एक रिसेंटली एक मुलगी गेली आत्ता. आम्ही तिला सजेस्ट केलं, तिचा NICUचा एक्सपिरियन्स होता. मी सजेस्ट केलं तिकडे जाऊन जॉब सर्च कर. तिने तिकडे जाऊन गेल्यानंतर आम्ही त्याला पूर्ण असिस्ट केलं. त्यानंतर तिने तिकडे जाऊन जॉब सर्च केला. तिला NMCमध्ये जॉब भेटला आणि खूप चांगली सॅलरी, एक्सपेक्टेशनपेक्षा पण जास्त सॅलरी भेटली. सर आत्तापर्यंत आपल्याकडून जेवढे कॅन्डिडेट समजा जॉबसाठी प्लेस झाले, हायेस्ट सॅलरी काय होती सर एका कॅन्डिडेटची एखाद्या? हायेस्ट सॅलरी एका कॅन्डिडेटची होती 12,000 दिरहम. 12,000 दिरहम पर मंथ? पर मंथ. ओके. पिडियाट्रिक ऑन्कोलॉजीची एक नर्स होती. ओके. श्वेता कांबळे म्हणून एक नर्स होती. अच्छा. सो तिला 12,000 दिरहम सॅलरी होती. एक माझा कलीग होता, तो दुबई ॲम्ब्युलन्समध्ये जॉब करतो आता सध्या. तिथे त्याला जवळजवळ ह्याच रेंजमध्ये 12-13,000 रुपये सॅलरी. एक नर्स अशी होती की तिनं तिकडे जाऊन लेझर टेक्निशियनचा कोर्स केला. सो तिला आत्ता जवळजवळ 8,000 दिरहम सॅलरी. आणि आता एक दुसरी आम्ही आत्ता बोललो की NICUमध्ये NMCला जॉब लागली, तिला जवळजवळ सेम रेंज 7,500 ते 8,000 दिरहम सॅलरी भेटली. ओके. तर समजा आपल्या इकडचा एखादा लोकल कॅन्डिडेट फॉर एक्झाम्पल दुबईला चालला आहे किंवा गेला, तो तुमच्याकडून प्लेस झाला, तर ॲज अ दुबई एक इस्लामिक कंट्री जर मी विचार केला, तर त्या कॅन्डिडेटला साधारणतः त्याच्या रोजच्या किंवा डेलीच्या रुटीनमध्ये
तिथले असे काही रूल्स फॉलो करावे लागतात की ज्यामुळं स्वतःला तो प्रेशराईज वाटेल किंवा काय असे काय आहेत का गोष्टी? नाही सर, कोणतेच रूल्स नाही तिकडे असे. म्हणजे तुम्हाला तिकडे गेल्यानंतर तुम्ही तुमचं रिलिजन, तुम्ही तुमच्या कोणत्या कंट्रीमधून आले, तुमचं रेसिंग, कास्ट, ह्या गोष्टीवर बोलायला तुम्हाला परमिशनच नाही. तुम्ही तिथं एक माणूस म्हणून जायचं, माणूस म्हणून राहायचं आणि प्रत्येकाचा रिस्पेक्ट करणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. त्यामुळं त्या गोष्टी तिथे फॉलो करायची गरज येत नाही. लाईक तुम्ही आता दुबई जर विचार केला तर दुबईमध्ये गर्ल्सला कोणते पण समजा आता इकडे लाईक तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार इस्लामिक राष्ट्र सो लाईक म्हणजे भरपूर मुलींचा हा प्रश्न विचारतात की आम्हाला तिकडे जाऊन बुरखा वगैरे घालावं लागेल का, हिजाब घालावं लागेल का. कारण कसं असतं की आता इंडियामध्ये मोस्ट ऑफ मुली हिंदू आहे, सो त्यांना तिकडे जाऊन ते घालावं लागतं का? नाही. हा दुबईमध्ये तुम्हाला अजिबात घालावं लागत नाही, सौदीमध्ये पण नाही. फक्त तुम्हाला केस तुमचे कवर करावं लागतं. लाईक तुम्ही आता ICUमध्ये OTमध्ये काम करता त्यावेळेस तुम्ही ती कॅप घालता, सेम लाईक तसं तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तुम्ही ड्युटी करता त्यावेळेस आउट ऑफ सिटी म्हणजे रियादपासून जर लांब असेल, एखाद्या छोटं टाऊन असेल, तिथं तुमचं जर सेंटर असेल, मेडिकल सेंटर वगैरे, तर तिथं तुम्हाला थोडेसे नियम पाळावेच लागतात. त्यांच्या ते कल्चरनुसार थोडंसं ते आहे. पण असं नाही की पूर्णपणे तुम्ही बुरखा घालून तुम्हाला जावं लागतं. ही कन्सेप्ट चुकीची आणि कोणी सांगते ते रॉंग सांगताय. ओके. असे काही इन्सिडन्स आहेत का सर तुमच्याकडे असे आलेले कधी काही? आता माझी एक स्टुडंट आहे ती सौदीमध्ये, सो मी तिला पर्सनली विचारलं की ती रियादपासून थोडीशी आउटसाईडला आहे. सर ती बोलली की सर आम्हाला फक्त जे आम्ही ज्यावेळेस जॉबवर येतो ना त्यावेळेस आम्हाला फक्त कॅब घालायला होतं, बाकी काहीच नाही. ओके. आता एखादा तुमचा कॅन्डिडेट समजा 2 वर्ष दुबईमध्ये काम करतोय, त्याच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे आणि आता तो परत होमटाऊनला यायचा विचार करतोय की लाईक परत इंडियामध्ये, ठीक आहे, आणि सेम सेक्टरला त्याला परत सर्व्हिस द्यायची आहे, तर साधारणतः काय इम्पॅक्ट पडतो त्या गोष्टीचा? आता सर कसं असतं ना, तो तिकडे कोणत्या पोझिशनला काम करत होता त्यानुसार त्याची इकडे सॅलरी ठरते. म्हणजे नक्कीच त्याला चांगली ऑपॉर्च्युनिटीज आहे, चांगले मोठे मोठे हॉस्पिटल्स लाईक पुण्यामध्ये जर विचार केला तर रुबी हॉल आहे, ज्युपिटर आहे, त्यानंतर तुमचं जहांगीर आहे, मणिपाल आहे, त्यानंतर मुंबईमध्ये गेलं तर रिलायन्स आहे, कोकिला, भरपूर सारे हॉस्पिटल. सो तुम्हाला तिथे चांगली पोस्ट भेटू शकते कारण तुम्ही ज्यावेळेस इंटरनॅशनली एक्सपोजर झाला असताना, सो तिथले रूल्स वगैरे तुम्ही ते फॉलो केलेले असं, त्याच्यामुळे तुम्हाला इथे चांगला जॉब भेटून जातो. ओके. ॲज अ मेडिकल सेक्टरचा जर विचार केला सर आपण, तर साधारणतः इंडियन टेक्नॉलॉजी बेटर आहे की गल्फ कंट्रीजच्या टेक्नॉलॉजीज बेटर आहेत? तसं जर बघायला गेलं ना तर दोन्हीकडे पण टेक्नॉलॉजी आहे सध्या. हां. फक्त इकडे काम करण्याचा आणि तिकडे काम करण्याचा एकच डिफरन्स आहे की सॅटिस्फॅक्शन, रिस्पेक्ट, या खूप गोष्टी जे आपल्या इंडियामध्ये ना नर्सेसला अजून पण रिस्पेक्ट भेटत नाही, पण तिकडे गेल्यानंतर तुम्हाला रिस्पेक्ट आहे. ओके. ती गोष्ट खूप मॅटर करते. सर फक्त अर्निंगसाठीच गल्फला जायला हवं का? नाही, अर्निंग हां, एक एक सगळ्यात मोठी गोष्ट अर्निंगसाठी जायला पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियली स्टेबल असता, परिस्थिती खूप काही शिकवते. ती जर बदलायची असेल तर तुम्हाला 100% तुम्ही तिकडे जात, जर तुम्ही नर्स असाल तर. आणि दुसरी गोष्ट काय की तुम्ही एक नर्स आहात, तुम्हाला तिकडे जर स्कोप आहे तर तुम्ही तिकडे जायला पाहिजे. तिकडे जाऊन तो एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे की बाहेरचं जग कसं आहे, या गोष्टीसाठी सुद्धा पण जायला पाहिजे. तर तुम्ही ज्यावेळेस तुमचं करिअर स्टार्ट केलं होतं ॲज अ नर्स म्हणून, तुम्हाला काय सॅलरी होती पहिले? माझा पहिला जॉब होता, मी जहांगीर जॉईन केलं होतं त्यावेळेस मला 17,000 होते. मी ते 3-4 महिन्यातच सोडलं कारण तेच यायची इनचार्ज 8 वाजता ड्युटी सुटायचे, 9 वाजेपर्यंत ते हे झालं नाही, ते झालं नाही, हे केलं नाही, ते नाही केलं. सो मी वैतागलो आणि नंतर मी इंडस्ट्रियल जॉईन केलं. ओके. इंडस्ट्रियल जॉईन केल्यानंतर मग गव्हर्नमेंटमध्ये झालो ॲज अ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. त्यानंतर पण कम्युनिटी हेल्थ ऑफिसर झाल्यानंतर थोड्याशा काही गोष्टी आता सांगू शकत नाही मी ऑन कॅमेरा. नंतर विचार केला यार नाही म्हटलं आपल्याला जावं लागेल. मग मी तिथून तुम्ही भारतातून दुबईला जात असताना कोणत्या इन्स्टिट्यूटचा किंवा कोणत्या एजन्सीचा सहारा घेतला होता? त्यावेळेस मी बँगलोरमध्ये इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडून थोडंसं म्हणजे क्लासेस वगैरे घेतले. त्यांनी माझी डॉक्युमेंटेशन प्रोसेस करून गेली. त्यांच्या थ्रू आम्ही म्हणजे सगळी डॉक्युमेंटेशन प्रोसेस केली. फ्लाय गल्फचं व्हिजन काय? फ्लाय गल्फचं व्हिजन असे सर, प्रत्येक म्हणजे ही फ्लाय गल्फ आहे ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक हॉस्पिटलच्या नर्सेसला माहीत पाहिजे की मला बाहेर देशात जायचं आहे ना, तर मला कुठं जायची गरज नाही पडली पाहिजे. ना केरळ जायची गरज पडली, ना बँगलोर, ना चेन्नई, कुठेच जायची साऊथमध्ये जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. तिला महाराष्ट्रामध्येच पुण्यामध्ये तिला सगळं गायडन्स
भेटेल, सगळ्या गोष्टी त्याला इथूनच त्याच्या प्रोसेस होतील. वन रूफ सोल्युशन भेटेल फ्लाय. वन रूफ, वन स्टॉप सोल्युशन. ठीक आहे सर. तुमच्याकडे साधारणतः आत्ताचा जर विचार केला एका म्हणजे तुमच्या स्वतःच्या जर्नीचा आणि तुम्ही जे आत्तापर्यंत समजा तुमच्याकडून जे कॅन्डिडेट्स गेलेत आणि समजा प्लेस झालेत, तर याच्यातले ॲज अ रेशो जर मी काढला तर पॉझिटिव्ह फीडबॅक किती आहे? पॉझिटिव्ह फीडबॅक कसं असतं सर, काहींना होम सिकनेस असतो, तो थोडे दिवस काही 2-3 महिने असतो की नाही करमत सर इकडे असं तसं. पण एकदा ज्यावेळेस ते एकदा सेटल होतात, डेली रुटीनमध्ये येतात, त्यावेळेस ते मग नॉर्मल होऊन जातात की नाही मग तसं चांगलं आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि साधारणतः नर्सिंग ह्या क्षेत्रात तुम्ही लाईक जसं की तुम्ही बोलला इंडस्ट्रियल सेक्टर आहे, होम नर्सिंग आहे, अजून अजून काय बऱ्याच कॅटेगरी आहेत, तर तिकडे जास्त प्लेसमेंटचा प्रेफरन्स हा तुमचा कोणत्या सेक्टरवर आहे? आता कसं असतं की समजा तुम्ही जाण्याचा उद्देश काय तुमचा, म्हणजे पहिले कसं असतं की आता ज्यावेळेस ज्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला UKला जायचं आहे, पण आता UKच्या व्हॅकन्सी बंद आहे. मग आम्ही त्यांना काय करतो, तुम्ही गल्फमध्ये जा, पण गल्फमध्ये जायचं असेल तर सौदीला जा, कारण सौदीला भेटतं हॉस्पिटल जॉब. म्हणजे त्या हॉस्पिटल जॉबमधून ते तिकडे जाऊन 2 वर्ष तिथे करून ते UK US ला शिफ्ट होऊ शकतात. किंवा समजा एखादी नर्स येते, सर माझं पैसे कमवणं हा EMI, कारण माझं समजा 37 एज आहे, 38 आहे, 36 आहे, 35 एज आहे, मला आता फक्त पैसे कमवणे मला रिटर्न यायचं आहे, मला तिकडे सेटल व्हायचं नाही. मग त्या केसमध्ये आम्ही काय सांगतो की तुम्ही एक तर होम केअर जॉईन करा, किंवा जर हॉस्पिटल जॉब नाहीच भेटला तर तुम्ही होम केअर रेडी असेल तर होम केअर करा. दुबईमध्ये तुम्हाला चांगला स्कोप आहे, पैसे भरपूर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर डिपेंड आहे की कॅन्डिडेटच्या सिच्युएशन, कॅन्डिडेटला काय पाहिजे, त्याचं फ्युचर गोल काय, त्यावरच आम्ही डिसाईड करतो ते. ओके सर. कधी कधी काय होतं की सपोज करा एवढ्या साऱ्या आपण कंट्रीज विचार करताय तुम्ही किंवा तिथं सर्व्हिस देताय तुम्ही, तर एखाद्या कंट्रीसोबत इंडियाचं फॉरेन रिलेशन खराब होतं किंवा काहीतरी गोष्टी होतात, तर त्या केसमध्ये तुमच्या लोकल स्टाफवर किंवा तुम्ही इथून दिलेल्या कॅन्डिडेट्सवर किंवा तिथल्या इंडियन क्लायंट जे स्टाफ असतील काही इम्पॅक्ट होतो? आता तसं जर बघायला गेलं ना सर, इम्पॅक्ट तो प्रश्न खूप मोठा आहे, तो पॉलिटिकल एक इश्यू आहे. त्या केसमध्ये आपण म्हणजे तिथं कोणत्याही कॅटेगरीमधला जरी म्हणजे वर्कर असेल किंवा एम्प्लॉयमेंट असेल, त्याच्या त्या बेसिक तिथं तो प्रॉब्लेम होणारच आहे. पण त्या केसमध्ये काय होतं की आपली इंडियन गव्हर्नमेंट तिकडनं म्हणजे कॅन्डिडेटला मायग्रेट करते, एम्प्लॉई जेवढे आपले काम करतात त्यांना तिकडून घेऊन येते. जसं आता मध्ये कतारसोबत. हां चालू त्यावेळेस पण तिकडून घेऊन आलेत मध्ये. त्यानंतर नेपाळमध्ये पण हा सीन झाला, त्यावेळेस पण नेपाळमधून पण मायग्रेट करण्यात आले. सो अशा काही गोष्टी घडल्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटच ते काम करू शकतात, त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. तर सर आता आमचा जो मेडिकल किंवा नर्सेसचा जो काही ऑडियन्स आहे, तर त्या लोकांना फ्लायगोलसोबत जर समजा करिअर करायचं आहे किंवा त्यांच्यासोबत काही गोष्टी अटॅच होऊन फ्लाय करायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी नर्सेसला हे सांगू इच्छितो की जर तुम्हाला नर्सिंगमध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्ही फ्लायगल करिअर अकॅडमी जॉईन करू शकता. तुम्हाला पूर्णपणे गायडन्स A to Z भेटेल. एक ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून तुम्हाला ट्रीट केलं जाईल शेवटपर्यंत. अंटिल जोपर्यंत तुम्ही दुबईमध्ये आहात किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये जोपर्यंत आहात तोपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट देणार, हा माझा शब्द आहे. तर सर थँक्यू, तुम्ही आमच्या पॉडकास्टसाठी एवढा तुमचा मोलाचा वेळ दिलात आणि आमच्या मेडिकल किंवा नर्सिंगच्या जे काही आमचे ऑडियन्स आहेत त्यांना एवढा चांगला गायडन्स दिला. नक्कीच आम्ही सुद्धा सजेस्ट करू की ज्यांना पण गल्फ कंट्रीजमध्ये स्वतःचं करिअर करायचं आहे त्यांनी फ्लाय गल्फसोबत अटॅच व्हावं, कनेक्ट व्हावं आणि त्या स्वतःच्या करिअरला चांगले पंख द्यावेत. थँक्यू.